आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण गुरु शुक्राचार्यांचं असं मंदिर बघण्यासाठी चाललेलो आहे जे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर मानलं जातं। तसं भारतात सुद्धा त्यांचे खूप कमी मंदिरं आहेत आणि खूप इतिहास आहे या मंदिराचा। आणि हे मंदिर आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये। आणि आणखी एक वैशिष्ट्य या मंदिराचं असं आहे की तुम्हाला इथे लग्न करण्यासाठी कुठलाच मुहूर्त बघण्याची गरज नाही, म्हणजे तुम्ही कोणत्याही दिवशी जाऊन इथे विवाह बंद होऊ शकता। तर नेमकं यामागचं रहस्य काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसंच ते मंदिरसुद्धा आपण बघणार आहोत। तर बघू शकता आता मी बाईकने निघालो आहे आणि नाशिकवरून निघालो आहे। मी जवळपास 90 किलोमीटर मला जायचं आहे आणि एकटाच आहे, मी कोणीच नाही आहे सोबत। आणि अर्धा प्रवास आपण केला आहे आणि आता लवकरच आपण पोहोचणार आहोत त्या मंदिराजवळ। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत। जे गुरु शुक्राचार्यांचं मंदिर आहे ते इकडे आहे, पण त्याच्यासमोर आहे बघा इकडे कचेश्वर मंदिर आहे। आणि हे जे होते ते गुरु शुक्राचार्यांचे शिष्य होते आणि असं म्हटलं जातं की महाराष्ट्रात यांचे दोनच मंदिर आहेत, एक संगमनेर आणि एक कोकमठाणमध्ये। त्यामुळे इथे सुद्धा आपण दर्शन घेऊ। आणि हे सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे आणि इथे त्र्यंबकेश्वर मंदिरसुद्धा आहे। तर मंडळी आता आतमध्ये आलेलो आहे। इथला जो इतिहास आहे, जी माहिती आहे ती आपण इथले जे स्थानिक गावकरी आहे त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत। हे कचेश्वर मंदिर फार पुरातन असं हे दंडकारण्याचा एक भाग होता त्यावेळेस हे वास्तू म्हणजे ही त्यावेळेस एक दगडी स्वरूपात होती आणि त्याच्यानंतर हे पेशवेकालीन ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी जीर्णोद्धार केला। राक्षस आणि देव यांच्यात जे युद्ध व्हायचे, युद्धामध्ये देव हे मारले जायचे आणि शुक्राचार्य इथून एक 500 मीटर अंतरावर शुक्राचार्य मंदिर आहे। तिथं शुक्राचार्यांकडं संजीवनी विद्या त्यांना प्राप्त होती आणि ही स्वर्गात विद्या नसल्यामुळे इंद्र दरबारीमध्ये त्यांना एक सभा ठेवली व सभेमध्ये त्यांनी एक असा निर्णय घेतला की आपल्याला इथं स्वर्गात तर काही संजीवनी विद्या नाही आहे, ती आणण्यासाठी आपल्याला शुक्राचार्याकडे कोणतरी स्वर्गातून खाली पाठावं लागेल बुवा। म्हणून त्यांनी बृहस्पती पुत्र कचेदेव यांना ती विद्या घेण्यासाठी भोलुकी पाठवलं आणि ते गोपालन करता करता ते शुक्राचार्यांचे काही दिवसातच एक परमशिष्य होऊन गेले। आता त्र्यंबकेश्वरची आख्यायिका अशी की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गुप्त रूपाने या ठिकाणी आलेले आणि म्हणून त्या ठिकाणी नंदी नाही आणि हे जुनं आणि पुरातन मंदिर आहे। गोदावरी तीरावर असलेले हे दोन्ही मंदिर आहे आणि या ठिकाणी ही साधू संतांची भूमी आहे। चांगदेव महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्ती महाराज या मंदिरामध्ये त्यांचं 1 महिना वास्तव्य होतं आणि नंतर ते पुणतांब्याला गेले। असं ह्या मंदिराचं खूप जुना मंदिराचा इतिहास आहे। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत। शुक्राचार्यांचं जे मंदिर आहे तिथे बघू शकता आणि हे आहे प्रवेशद्वार। आता इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि हे बघा मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे आणि इकडे बघा पूजेचं सामान वगैरे पण तुम्ही घेऊ शकतात आणि तुमची बाईक तुम्ही तसं इथं पार्क करू शकता, पण इकडे खूप गर्दी होते त्यामुळे या बाजूला इकडे स्पेशल पार्किंग आहे, तर तुम्ही तिकडे सुद्धा पार्क करू शकता। तर मंडळी आता प्रवेशद्वारमधून आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता प्रवेशद्वार पण किती जबरदस्त आहे, म्हणजे प्राचीनच आहे, फक्त त्याला थोडंसं कलर दिला आहे। आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे पूर्ण दगडी आहे आणि चारही बाजूंनी या मंदिराला तटबंदी करण्यात आलेली आहे। आणि जसं आपण आतमध्ये येतो तर हे बघा इकडे एक हॉल आहे, त्याला काचेने बंद केलेलं आहे आणि तिथे काही पुरातन वस्तू ठेवलेल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला नंतर दाखवतो। आणि हे बघा जसं आपण आतमध्ये येतो हे बघा इथे मुख्य मंदिराचा प्रवेश आहे आणि बाहेरच हत्तींचे 2 शिल्प आहे आणि हे बघा इथे दीपमाळसुद्धा आहे। तर मस्त परिसर आहे। आणि हे बघा इकडे या बाजूला आहे ना शुक्राचार्यांचे जितके काही वंशज होते हे बघा त्याचीसुद्धा माहिती इथे लावण्यात आलेली आहे। तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। अहिल्यानगर जिल्ह्यातील बेट कोपरगाव इथे असलेले गुरु शुक्राचार्य मंदिर हे विवाहासाठी कोणताच मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसल्याने पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। दैत्यगुरु शुक्राचार्यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्थळाला हजारो वर्षांचा पौराणिक वारसा लाभलेला आहे। आजही इथे वर्षभर विवाह सोहळे आयोजित केले जातात। यासाठी मंदिर परिसरात स्वतंत्र विवाह मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे। विशेष म्हणजे देवस्थानाच्या वतीने गरजू, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वधूवरांचे विवाह विनामूल्य लावून दिले जातात। बाहेरून एखाद्या प्राचीन वाड्यासारखे दिसणारे हे मंदिर मजबूत तटबंदीने वेढलेले आहे। प्रवेशद्वाराजवळ कोरलेली 2 हत्तींचे शिल्पे आणि परिसरातील दीपमाळ मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात।
मंदिराची रचना नंदी मंडप, सभामंडप आणि गाभारा अशा पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरच्या आवारात ग्रंथदालन आणि गुरु शुक्राचार्यांची पालखी तसेच पुरातन वस्तूंचे संग्रहालय देखील पाहायला मिळते. तर मंडळी बघू शकता आतमध्ये आलेलो आहे आणि हे बघा हे कार्यालय आहे ट्रस्टचं. आणि हे बघा किती जबरदस्त कलाकृती आहे. हे बघा इथे झुंबर वगैरे लावलेलं आहे आणि हे डिझाईन तुम्ही बघू शकता, कलर कॉम्बिनेशन. आणि हे बघा इकडे असं पॅसेज आहे, इकडे तुम्ही बसू शकता. आणि हे बघा इकडे गणपतीचं एक शिल्प आहे आणि त्याच्या बाजूनेच इकडे मुख्य मंदिराचा प्रवेशद्वार आहे. आणि जसं आपण आतमध्ये जातो तर बघू शकता आता आपण पोचतो मुख्य मंदिराकडे. तर हे बघा माझं नाव राकेश गजानन भनगे. इथं पूजा करायचं महत्त्व असं आहे की कुठलीही सुखप्राप्ती, व्यापार, व्यवसाय, आरोग्य, संतती, विवाह, भौतिक सुख आणि लक्झरियस लाईफ ही शुक्रग्रहापासून प्राप्त होते. ज्या कोणाला भक्तांना ह्यातल्या अडचणी असतील ह्याच्यामधील, त्या भक्तांनी इथे येऊन शुक्राचार्यांना अभिषेक अर्पण करावा. त्या भक्तांनी इथं दर्शनासाठी यावं. आणि इथं शुभ कार्यालासुद्धा मुहूर्त लागत नाही. आत्ताच एक लग्न झालेलं आहे आणि असे कंटिन्यू रोज कमीत कमी 1 ते 2 लग्न होत असतात. आणि ज्याचं काही अडचणी असतात विवाहामध्ये तर त्यांच्या पुनर्विवाह होतात. पुनर्विवाह म्हणजे परत रिमॅरेज करतात, परत येऊन लग्न लावतात नवरा बायको, की वैवाहिक जीवनात त्या अडचणी दूर व्हाव्यात. वादविवाद असेल, काही प्रसंग असेल किंवा अजून काही XYZ अडचणी असतील घरातल्या, तर सर्व अडचणींसाठी पूजा होतात. हे अख्ख्या जगातील एकमेव मंदिर आहे, म्हणजे महाराष्ट्रात नाही पूर्ण जगातील एकमेव मंदिर आहे. तर शुक्राचार्य स्वतः इथं राहिलेले आहेत. ही गुरु शुक्रांची तपोभूमी. शुक्राचार्यांना देवांचं गुरुपद न मिळाल्यामुळं त्यांनी राक्षसांचं गुरुपद स्वीकारलं होतं. आणि ज्यावेळेस समुद्रमंथन झालं त्यावेळेस देवलोकांना अमृत प्राप्त झालं होतं आणि राक्षस कुळाचा नाश होता. मग तो राक्षस कुळाचा नाश होऊन येऊन शुक्राचार्यांनी इथं बसून तपश्चर्या करून भगवान शंकर प्रसन्न गेले आणि त्यांच्यापासून त्यांनी संजीवनी मंत्र प्राप्त केला, जो माणूस मेल्यानंतर पुन्हा जिवंत केलं जातं. हे पूर्ण जगात एकमेव ठिकाणी परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचं वास्तव्य असलेलं संजीवनी मंत्र प्राप्त ठिकाणी त्यांनी इतकी वेळ तपश्चर्या केली. आपली ही गोदावरी नदी नाशिकची ही आपल्या मंदिराच्या जवळ वाहत होती आधी, पण पूर आला शुक्रांची तपश्चर्या भंग व्हायची. मग त्यांनी कोपऱ्याने नदीचा सुद्धा प्रवाह बदलला आहे. मग आपलं कोपरगाव पडलेलं आहे. तर मंडळी बघू शकता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि हे बघा हे आहे मुख्य मंदिर आणि त्याच्या बाहेरच मी उभा आहे. आणि हे बघा मंदिराला असा ओपन सभामंडप आहे, म्हणजे चारही बाजूंनी तटबंदी आहे. आणि या सभामंडपामध्ये ना खूप अभिषेक पार पडतात. आणि जसं की मी सांगितलं इथे लग्नासाठी कुठलाही मुहूर्त बघितला जात नाही, तर इथे विवाहसुद्धा रोज संपन्न होतात. म्हणजे इथे कोणी पण येऊन इथे विवाह करू शकतात कार्यालयाशी संपर्क साधून. बघा हे मंदिर आहे आणि त्याच्या चारही बाजूने असा हा सभामंडप आहे. गुरु शुक्राचार्यांची कन्या देवयानी आणि राजकन्या शर्मिष्ठा एकदा नदीवर आंघोळीसाठी गेल्या होत्या. अचानक आलेल्या वादळामुळे त्यांच्या वस्त्रांची आदलाबदल झाली. त्यामुळे संतापलेल्या शर्मिष्ठाने देवयानीला एका विहिरीत ढकलून दिले आणि तिथून निघून गेली. विहिरीत अडकलेल्या देवयानीचा आवाज ऐकून शिकारीसाठी आलेल्या राजा ययातीने तिला हात देऊन बाहेर काढले. त्या काळी स्त्री आणि पुरुषाने एकमेकांचा हात धरणे हे पाणीग्रहण संस्कार मानले जात असे. त्यामुळे देवयानीने ययातीसोबत विवाह करण्याचा आग्रह धरला. मात्र ययाती हा क्षत्रिय राजा होता, तर देवयानी ब्राह्मण कन्या होती. त्यातच त्यावेळी ग्रह नक्षत्र देखील अनुकूल नव्हते. अशा परिस्थितीत गुरु शुक्राचार्यांनी गोदावरीच्या तीरावर आपल्या शक्तीच्या बळावर विशेष विधी करून दोघांचा विवाह लावून दिला. असे मानले जाते की त्यानंतर गुरु शुक्राचार्यांनी या भूमीला वरदान दिला, इथे विवाहासाठी कधीच कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता भासणार नाही. म्हणून आजही या श्रद्धेमुळे इथे वर्षभर विवाह सोहळे पार पडतात. इतकेच नव्हे तर या रहस्यमय मंदिराचा इतिहास आणि वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी परदेशी नागरिक देखील इथे आवर्जून भेट देतात. तर मंडळी अशा प्रकारे शुक्राचार्य मंदिर आपण बघितलेलं आहे. आणि जसं की तुम्ही बघितलंच खूप जबरदस्त मंदिर आहे, खूप सुंदर ठिकाण आहे. आणि या मंदिराची माहिती, रचना सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील, माझे कंटेंट आवडत असतील, तर तुम्ही चॅनललासुद्धा सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्ही इंस्टावरसुद्धा मला फॉलो करू शकता. ID मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, चेक करा. तर चला आता जाऊया आणि लवकरच भेटूया अशाच कुठल्या तरी धमाकेदार ब्लॉगमध्ये. तुम्हाला पण जर असे ठिकाणं माहीत असतील तर मला सजेस्ट करा. मी तर नेहमी शोधतच असतो. तर तुमच्या एका आयडियामुळे मला चांगल्या ब्लॉगची आयडिया मिळेल आणि तुम्हाला पण चांगला व्हिडिओ पाहायला मिळेल. बाय बाय.